नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के विक्रोली में पैंथर नगर में। ये पैंथर नगर जो इलाका है विक्रोली के पास आता है, लेकिन ये इलाका, ये जो विधानसभा जो इस इलाके के लिए लगता है पैंथर नगर के लिए, वो घाट के ऊपर। यहाँ के जो विधायक हैं बीजेपी के पराग साजी हैं और इस इलाके में करीब 3000 से ज़्यादा लोग रहते हैं और इतनी बड़ी बस्ती है यहाँ पर। और इस बस्ती में सबसे बड़ा लोगों की जो समस्या है शौचालय की और आने जाने का जो ये रास्ता है, जिस रास्ते को आप देख रहे हैं, इस ब्रिज की लोगों का मांग है कि यहाँ पर एक अच्छा ब्रिज बनाया जाए ताकि लोगों को सहूलियत मिले आने जाने के लिए। छोटे छोटे देख सकते हैं कि बच्चे स्कूल से आ रहे हैं और अपने घर की तरफ जा रहे हैं। यहीं पास में एक बड़ा नाला है। इस जब जोर से बारिश होती है, ज़्यादा तेज बारिश जब मुंबई में होती है, तो इस नाले से पानी बहते हुए आगे समुद्र की तरफ जाता है। लेकिन जब ये पानी इस नाले में बढ़ता है तो आसपास का जो इलाका है, जो घर है, उन घरों में पानी भर जाता है, जिसकी वजह से स्थानीय लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है और बारिश के समय लोग भय के माहौल में जीते हैं। आप देख सकते हैं कि छोटे छोटे बच्चे स्कूल से अपने घर की तरफ जा रहे हैं। लेकिन सबसे बड़ी जो समस्या लोगों की यहाँ पर है कि इस ब्रिज के बाहर का जो इलाका है, ये प्राइवेट बिल्डर का एरिया है। अब लोगों का कहना ये है कि प्राइवेट बिल्डर अगर यहाँ का रोड बंद कर देगा आना जाना के लिए, तो लोग आएंगे जाएंगे कहाँ से। मैं आपको बता दूं कि यहाँ के जो पूर्व नगर सेवक थे, नगर सेविका, उनके माध्यम से महानगर पालिका के फंड से इस नाले को बनाया गया था। इस नाले के ऊपर इस ब्रिज को बनाया गया था ताकि लोग यहाँ के आवाजावन कर सके। लाखों रुपया इसमें लगा हुआ है, फंड लगा हुआ है मुंबई महानगर पालिका के माध्यम से। लेकिन अगर बाहर के बिल्डर माफिया लोगों का आवाजावन अगर बंद कर देंगे तो लोग इस पैंथर नगर में कैसे आएंगे जाएंगे। दूसरा जो इसका रास्ता था आने जाने के लिए, वो गोदरेज की तरफ से था, लेकिन गोदरेज ने अपना मालिकाना हक जताते हुए उस रोड को बंद कर दिया है। उस रोड को बंद करने की वजह से लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। और ये बस्ती है, घनी बस्ती होने की वजह से कभी यहाँ पर अगर आग लगता है, कभी कोई बड़ा घटना घटता है, तो यहाँ पर एम्बुलेंस को आने के लिए काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ेगा, क्योंकि एम्बुलेंस को आने के लिए रास्ता ही नहीं है। इस ब्रिज को एम्बुलेंस पार कैसे करेगा, क्योंकि लोग ही चल के किसी तरह यहाँ से आते हैं। लेकिन दूसरी तरफ जो प्राइवेट जगह है, बिल्डर के इलाके की जो जगह है, उस रोड का सबसे बड़ा मसला ये है कि बिल्डरों का कहना है कि हम ये रास्ता को बंद कर देंगे, अपना बिल्डिंग बनाएंगे। तो इस इलाके के लोग, पैंथर नगर के लोग कहाँ से आएंगे जाएंगे, ये सबसे बड़ा सवाल है। लेकिन क्या महानगर पालिका के अधिकारी, यहाँ के विधायक जो पराग साजी हैं बीजेपी के, वो और यहाँ के जो नवनिर्वाचित सांसद हैं संजय दीना पाटिल जी, क्या इसके लिए कोई रास्ता निकालेंगे, क्या इस समस्याओं का समाधान करेंगे, सबसे बड़ा सवाल है। चलिए आइए यहाँ के कुछ स्थानिक लोग हैं, उनसे जानते हैं कि क्या उनकी समस्या है, क्या उनका कहना है। नमस्कार, माझं नाव प्रीती रमेश गायकवाड आहे। आज मला इकडे येऊन बोलायला गेलं तर 35 वर्ष झालेले। आज आम्ही सोशल मीडियामध्ये पण भरपूर वेळा दिलेले आहे रस्त्याबद्दल। आणखीन बोलायला गेलं तर हे जे ब्रिज आहे, आमच्या ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। इतर माणूस सिरियस झाला तर ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही। आणि पहिली गोष्ट बोलायला गेलं तर हा रस्ता आमचा बंद होणार आहे, का की इकडे आता टावर व्हायला दोन्ही बाजूकडून चालू होणार। आमचा जुना रस्ता होता, गोदरेजमधनं होता, डांबरी रोडचा रस्ता, अजूनही माझ्या घराच्या पाठीमागे तो डांबरी रस्ता आहे। पर आमचा हा पण रस्ता बंद झाला तर आम्ही कुठं जायचं। आणि हे BMCनी बनवून दिलेलं आहे। सुरेश सावळे त्यांची मिसेस नगरसेवक होती, त्यावेळी BMC मधनं आम्हाला हा ब्रिज बांधून दिलेला गेलाय। पर इतर वेळा बोलायला गेलं तर आम्हाला खूप त्रास होतो त्या ब्रिजचा, पण खूप उंच पण झालेला आहे। आणि आम्हाला रस्ता ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे, आतमध्ये गाड्या नाही पर ॲम्ब्युलन्स यायला पाहिजे। आमचा आमदार पराग शाह आहे, खासदार मनोज कोटक आहे, नगरसेवक सुरेश सावळे वाटा आणि आता खासदार संजय पाटील आहेत। आणि तुम्हाला विनंती करून सांगते की आम्हाला हा रस्ता एस वार्डमध्ये जातोय आणि ह्यो रस्ता आमचा पाठचा रस्ता एन वार्डमध्ये जायचा। पर काय बोलायचं तुम्हाला सांगायला गेलं तर हा रस्ता आहे ना, आम्हाला बिलकुल नाही, बाहेरचा पाहुणा येऊ शकतच नाही। आणि दुसरी गोष्ट, शौचालय जे बनवलंय ते सिंगल बनवलंय, आम्ही डबल सांगितलेलं पण तो सिंगल बनवलेला। आणि त्या शौचालयामध्ये इतकी गर्दी होते की सकाळची लाईन लागते। वस्ती 3500 आहे आणि बाथरूम आहे 32 आहेत। 32 बाथरूम मध्ये 16 बाथरूम जेंट्सचे आणि 16 बाथरूम लेडीजचे आहेत। मग आता तुम्ही सांगा आम्हाला की एवढी सकाळची लाईन असते ना, की या जायला बी आम्हाला एकदम घाण वास येतो।
तर आम्हाला ती डबल बांधून द्यायचा आणि आमचा हा रस्ता काढून द्यायचा. बाकींच्या महिलांना काय त्रास होतो. आमदार खासदार यांच्याकडे आम्ही आमदार खासदाराकडे बी लेटर दिलेलं आहे, आमच्याकडे पुरावे आहे, त्यांच्याकडे दिलेलं लेटर पण आम्ही ठेवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर एखाद्या वेळी दाखवून, पण तुम्ही अचानक आल्याबद्दल आम्हाला ते लेटर दाखवता येत नाही. नाही तर त्याच्यावर सही शिक्का सकट आमच्याकडे लेटर आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. पण मग का इकडे लक्ष देण्यात आलं नाही? लक्ष देण्यात आलं नाही, काय नाही. आता 2-2.5 वर्ष झालं मी लेटर दिलेलं आहे. आता जो तुमच्या येणं जे रस्ता आहे हे ब्रिज आहे ते बंद करणार आहे किंवा कोण बंद करणार आहे, कोणाचं? बहुतेक आता या बॉर्डरचे घरं जाणार आहेत, बॉर्डरचे घरं जाणार आणि या लाईनीचे बी घरं जाणार. तर आम्हाला रस्ता कुठे? 3,500 संख्या इकडे, तर त्यांना याय जायला रस्ताच आमचा बंद झाला तर आम्ही कुठून जायचं? का खाडीतल्या पाण्यातून जायचं? जे आम्हाला 35 वर्ष अगोदर आम्ही खाडीतून चालत येत होतो, चालत जात होतो. पाणी, एवढ्या पाणीमध्ये आमची इथले माणसं पाण्यातून वाट केलेली होती. मग काही दिवसांनी मग आम्ही ते पाईप टाकून केलं. मग लीला डाकेकडून आम्ही जुना ब्रिज बांधून घेतलेला होता, तो पडती झाला तर आम्हाला हे बीएमसीने बांधून दिलेलं आहे. पण हा बीएमसी मात्र माणसाला जरा त्रास होतोय आणि लहान मुलांना येता येत नाही. का की 2-3 माणसं पडले, त्यांचं डोकं फुटलेलं आहे या ब्रिजवरून. तर आणि हा रस्ता पण तुम्ही ऍक्च्युली बघून घ्या. हा इथं एवढ्या भागामध्ये कचरकुंडी होती, आता इथे आम्हाला कचरा बी टाकून देत नाही. बाहेर टाकतो आम्ही कचरा, पण तो कचरेवाला पण येत नाही आता आमच्या एरियामध्ये झाडू मारायला. हे घाण पसरली, डेंग्यू झालाय, मलेरिया झालेला आहे. थंडी तापाने माणसं यावेळी आजारी खूप पडलेले आहेत. मी रिक्वेस्ट करते, आम्हाला रस्ता द्या करून आणि शौचालय चांगला बांधून द्या आणि ब्रिज असा बांधा की त्याच्यामधनं ॲम्ब्युलन्स आमच्या घरापर्यंत आली पाहिजे. का की उचलून न्यायला लागतं, एखाद्या वेळी कोण नसलं त्या माणसांना तर तो कसा घेऊन जाणार? अशी कुठली घटना घडली आहे का आग लागल्याची घटना? आग लागली तर आम्हाला पळायला रस्ताच नाही, हा एकच रस्ता आहे. मग 3.5 संख्या कशी पळणार? का एकामेकांच्या अंगावर पडून पळणार का? मग हे कोणाला दिसत नाही का? नाही, कुणाला दिसत आहे. मग आता जे खासदार आहे संजय पाटील, आता जे निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडनं वाटतंय तुम्हाला आता सध्या काम? आता बघू, आता त्यांच्याकडे आम्ही अप्लाय करू, ऍप्लिकेशन देऊ, आम्हाला हे असं असं करून द्या, देतील ते करून आम्हाला. आज त्यांचं राज्य आहे तर ते देणारच आम्हाला. बीएमसीचं आहे तर बघू, त्यांना सांगू आम्ही, लेटर देऊ, करतील तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मेन खरं म्हणाय गेले तर तुम्ही हा जाता जाता तुम्ही तो रस्ता बघा कसा आहे, तो की लहान पोरं येऊ शकत नाही. डेंग्यू मलेरियाची सगळी साथ चालू आहे. जय महाराष्ट्र. बाकी काय नाही, प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता, जो लहान मुलं येतात, म्हातारे येतात, माणसं येतात, हँडिकॅप येतात, त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता चांगला ठेवावा. कारण ही बघताय तुम्ही की झाड पडलं की माणसांना जायला यायला रस्ता नसतो. माणसं जाणार कुठून? ते बीएमसी आणणार, येणार, तोडणार, त्यानंतर रस्ता भेटणार. तोपर्यंत माणसं कामाला जाणार नाही, या घरीच बसणार. तोपर्यंत जाणार कुठून माणसं? फक्त आम्हाला चांगला रस्ता करून द्या. जे बाथरूमचं काय आहे, जे आम्ही सांगितलेलं 1+1 करून द्या, ते करून द्या. कारण एवढी मोठी वस्ती असल्यामुळे माणसं जाणार कुठे? एका माणसाला जायला भरपूर टाईम लागतो. किती टाईम लागणार ते तुम्ही बघून घ्या. 3,500 वस्ती आहे या इकडे, या वोटिंगच्या एरियात, म्हणजे या एरियात. आता खासदार संजय दिना पाटील साहेब आले, ते काय करतील आमच्यासाठी? आमदार आहेत, नगरसेवक आहेत. आता हा एवढा ब्रिज तर बनवला आहे, पण तो पण भरपूर मोठा आहे. आतमध्ये ना गाड्या येतात ना काय. ॲम्ब्युलन्स येऊ दे, हीच मागणी आहे. चांगला अजून बनवा. ह्याच्यासाठी अजून काय असतील तर आमच्याकडून पण प्रतिसाद भेटेल, आमच्या माणसांकडून. कुठला इलाका आहे ह्या एरियाला? काय हा पॅन्थर नगर आहे, कन्नवर नगर 1, विक्रोळीमध्ये ईस्ट मध्ये पॅन्थर नगर आहे. तर विधायक खासदार तर संजय दिना पाटील, आमदार आपले पराक्ष आहेत आणि नगरसेवक आवळे आहेत इकडे. नेमकी काय काय समस्या आहे? कारण काही एवढं आबादी मोठी आहेत आणि मोठ्या संख्येमध्ये रोग राहतात, पण इथं प्रायव्हेट बिल्डर येतात म्हणून हे रस्ता बंद होणार असं लोकांचं म्हणणं आहे. काय सांगणार आहे? बिल्डिंग तर आता तुटले आहेत, त्या होतील, या पुढे नाव होते आम्हाला नाही, पण होतील तर रस्ता आहे. एवढी 3,500 वस्ती आहे, रस्ता आम्हाला भेटायला पाहिजे. की रस्ता तो तुम्ही बघितला असेल की एवढूसा रस्ता आहे. त्यामधून हँडिकॅप माणसं आहेत, म्हातारे आहेत, या लहान मुलं आहेत. कधी चुकून काय पडलं, झाड बीड पडलं तर त्यात जायला रस्ता नाही आम्हाला. एवढा घाण रस्ता झालाय की
म्हणजे माणसं काय नाव तुमचं आणि तुम्ही कुठे राहता? मी पॅन्थर नगर मध्येच राहतो, मांडवकर. आपने देखा कि पैंथर नगर के रहवासियों ने क्या कहा, उन्हें किन किन समस्याओं से जूझना पड़ रहा है, किन किन समस्याओं से गुजरना पड़ रहा है। लेकिन अब देखना यह है कि जो यहाँ के नेता लोगों से वोट लेते हैं और लोगों के पास जब वोट मांगने के लिए आते हैं तो उन्हें काफी बड़े बड़े आश्वासन देते हैं, लेकिन क्या अब इनकी स्थानीय लोगों की, पैंथर नगर के लोगों की उनकी मांग पूरी होगी? कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, सीएन न्यूज, विक्रोली, पैंथर नगर। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।